मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शांतनू पल्लवीला फोन करतो आणि त्या कॉलेजमध्ये आल्या आहेत असं सांगतो। तेव्हा पल्लवीला समजतं की आदिती मॅडम कॉलेजला आल्या आहेत। तेव्हा त्या कशाला आल्या आहेत असं पल्लवी विचारत असते। तेव्हा शांतनू सांगतो, ॲक्च्युली निहारिकाला परमनंट करण्याची आज मीटिंग होती। त्या पॅनेलमध्ये त्यांचं पण नाव होतं। शांतनू रडत असतो तेव्हा तो पल्लवीला बोलतो, पल्लवी, आज मी खूप आनंदात होतो। नको त्या माणसाला समोर पाहायचं पण नव्हतं आणि खाडकन थोबाडीत मारल्यावर स्वप्नातून जसं जागं होतं ना, तशी आत्ता माझी अवस्था झाली आहे। तेव्हा पल्लवी शांतनूला शांत करते आणि सांगते, कधी कधी आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्यासमोर येतात, परंतु त्यामागे नक्की काहीतरी कारण असते। एक वेगळीच योजना त्यामागे असते, त्यामुळे त्याचा त्रास करू न घेता हसऱ्या चेहऱ्याने सामोरं जावं। त्या पुढच्या गोष्टीकडून काही वेचता येत असेल तर ते आपण वेचावं, असं पल्लवी शांतपणे शांतनूला समजावते। पल्लवीचं हे बोलणं शांतनू लगेच समजून घेतो। तेव्हा तो पल्लवीला बोलतो, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं, थँक्यू, असं म्हणून फोन ठेवतो आणि गाडीत बसणार तितक्यात प्रभाकर सर आणि आदिती मॅडम तेथे येतात। तेव्हा आदिती मॅडम शांतनूला विचारतात, शांतनू, तू दापोलीहून कधी आलास? तिथे घर तुला आवडलं का? सर्व व्यवस्था कशी होती? शांतनू सांगतो, मी आत्ताच आलो आहे। प्रभाकर सर त्याला विचारत असतात की शांतनू, तुला काय झालं? तुझा चेहरा एवढा का पडला आहे? त्यानंतर आदिती मॅडम तो विषय बदलतात आणि मी संतोषला सांगून ठेवलं होतं, माझा मुलगा येणार आहे, सर्व व्यवस्था कशी चोख झाली पाहिजे। शांतनू आदिती मॅडमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि प्रभाकर सरांना सांगतो, बाबा, मला खूप उशीर झाला आहे, घरी जायचं आहे। तेव्हा आदिती मॅडम त्याला थांबवतात आणि तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर आपण एक कॉफी पिऊयात का, असं शांतनूला विचारतात। शांतनू प्रभाकर सरांना सांगत असतो की मला घरी जायचं आहे, मोठे काका किती चिडले, मी 2 दिवस घरी नव्हतो, तुम्ही आता कसे रिॲक्ट झाले ते पाहिलंत ना। तेव्हा आदिती मॅडम सांगतात की शांतनू, फक्त थोडा वेळ तुझ्याकडे असेल तर चल प्लीज। तेव्हा प्रभाकर सर सांगतात, प्लीज शांतनू चल, तिच्या आनंदासाठी तरी। तेवढ्यातच शांतनूला पल्लवीचं बोलणं आठवतं की आदिती मॅडम माझ्या कुटुंबाचा हिस्सा होणार आहेत। शांतनू लगेच कॉफी पिण्यासाठी त्यांच्याबरोबर तयार होतो। तेव्हा आदिती मॅडम आणि प्रभाकर सर खूपच खुश होतात। इकडे निहारिका खूप रागात घरी येते आणि फाईल टेबलवर फेकून देते आणि तिथल्या वस्तू सर्व अस्ताव्यस्त करते आणि बोलते, सूर्यवंशींचा अजेंडाच झाला आहे की मला फक्त त्रास देणे, असं म्हणून ती खूप मोठ्याने आरडाओरडा करत असते। तेवढ्यातच निहारिकाचे आईबाबा तेथे येतात आणि इंटरव्ह्यू चांगला झाला नाही का असं तिला विचारत असतात। तेव्हा निहारिकाचे बाबा तिला विचारतात, इंटरव्ह्यूमध्ये तुला कोणी त्रास दिला का? तेव्हा निहारिका सांगते, तुम्हाला माहिती आहे का इंटरव्ह्यूमध्ये कोण आलं होतं? तेव्हा कोण असा प्रश्न निहारिकाचे बाबा विचारतात। निहारिका सांगते, शांतनूची आई। हे ऐकून निहारिकाच्या आईबाबांना धक्का बसतो। तेव्हा निहारिकाचे बाबा रागातच बोलतात, सूर्यवंशी हे सर्व मुद्दाम करत आहेत। निहारिका सांगते, ह्या गोष्टीमुळे माझा खूप संताप झाला आहे आणि जर खरंच मी इंटरव्ह्यूमध्ये फेल झाले ना, माझ्या एवढं वाईट कोणीच नसेल, असं ती स्पष्ट शब्दात धमकावतच असते। पल्लवी एका टपरीवर चहा प्यायला येते। तेवढ्यातच ते मयंक आणि वैदही पण येतात आणि पल्लवीची खूप गंमत करत असतात आणि तिच्यावर गमतीने चिडत पण असतात, कारण पल्लवी न सांगता दापोलीला गेलेली असते। वैदही सांगते, पल्लवी, तू नव्हती तर आम्ही तुला कुठे कुठे शोधलं, तुला माहीत आहे का? मयंक बोलतो, शांतनू सरांचे सारखे आम्हाला फोन यायचे, असं म्हणून तो शांतनूची स्टाईल करून बोलत असतो। शांतनूचं नाव घेतल्यावर मात्र पल्लवीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो। पल्लवी गालातल्या गालात हसत असते। पल्लवी सांगते, मी दापोलीला माझ्या आईला भेटायला गेले होते, असं म्हणून ती पुन्हा हसू लागते। तर वैदही बोलते, हे कारण वेगळंच आहे, कारण तू हसत आहेस, आम्हाला ते कारण सांग। वैदही तिला विचारत असते, दापोलीला गेल्यावर काही स्पेशल झालं का? तेव्हा मात्र पल्लवीला लगेच शांतनूला प्रपोज केल्याचं आठवतं। ती गालातल्या गालात पुन्हा हसू लागते। तेव्हा वैदहीला समजतं की कुठेतरी नक्की पाणी मुरत आहे। तर दुसरीकडे आदिती मॅडम, प्रभाकर सर आणि शांतनू कॉफी पिण्यासाठी कॅफेमध्ये आलेले असतात। तेव्हा आदिती मॅडम प्रभाकर सरांना ट्रिपचा विषय काढायला सांगतात आणि असं खुणावत असतात। शांतनूचं लक्ष नसतं। तेव्हा प्रभाकर सर बोलत असतात की तूच विचार,
प्रभाकर सर विचारतात, शांतनू ट्रिप कशी झाली? तेव्हा शांतनू सांगतो, खूप छान झाली. तेव्हा आदिती मॅडम खुश होत शांतनूला विचारतात, तिथे सर्व व्यवस्था ठीक होती का? तेव्हा शांतनू हो असं उत्तर देतो. तर आदिती मॅडमला अजूनच आनंद होतो. त्यानंतर आदिती मॅडम पुन्हा प्रभाकर सरांना खुणावतात आणि पल्लवीचा विषय काढायला सांगतात. तेव्हा प्रभाकर सर विचारतात, पल्लवी तिकडे भेटली का? शांतनू हो बोलतो. तर आदिती मॅडम विचारतात, तुमच्यामध्ये तिकडे काही तसं बोलणं झालं नाही का? तेव्हा शांतनू काहीच बोलत नाही. तेव्हा आदिती मॅडम मनातल्या मनात विचार करतात, काय बाप लेकाचा संवाद चालू आहे, पण काहीच बोलत नाही आणि त्याला काहीच विचारत नाही की पल्लवी दापोलीला रागावून का गेली होती आणि याने तिला कसं मनवलं. आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा आदिती मॅडमच मुद्दाम विषय काढतात आणि पल्लवी दापोलीलाच होती का असं विचारतात. तेव्हा शांतनू हो बोलतो. मी दिलेल्या पत्त्यावरच पल्लवी होती असं तो प्रभाकर सरांना सांगत असतो आणि ॲक्सिडेंटली आमची भेट झाली असंही तो बोलतो. आदिती मॅडम मात्र गालातल्या गालात हसत असतात. प्रभाकर सर पल्लवीबद्दल खूप काही प्रश्न शांतनूला विचारत असतात. शांतनू उत्तर देण्याचं टाळत असतो आणि पल्लवीचं नाव घेऊन बोलतो. तेव्हा मात्र हे दोघे जण त्याच्याकडे पाहून हसत असतात. प्रभाकर सर त्याला बोलतात, तू शिरशेकर असं नाव घेतलं नाही, तू पल्लवी घेतलं. तेव्हा शांतनू अजूनच गोंधळतो. त्याचा पूर्णपणे गोंधळ उडालेला असतो. प्रभाकर सरांच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे त्याला समजत नाही. तेवढ्यातच त्याला बबनचा फोन येतो. तेव्हा आदिती मॅडम गुपचूप प्रभाकर सरांना बोलतात, तिकडे काय झालं हे सांगण्याची त्याची इच्छा नाही. तुला काय प्रश्न विचारावे प्रभाकर हे सुद्धा कळत नाही. शांतनूची मात्र पूर्णपणे धांदल उडते. तेव्हा तो प्रभाकर सरांना सांगतो की मला आता घरी जायला हवं. असं म्हणून तो बाय द वे थँक्स असं आदिती मॅडमला अप्रत्यक्ष बोलतो आणि प्रभाकर सरांना बाय असं म्हणून घरी जातो. आदिती मॅडमच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. तेव्हा त्या प्रभाकर सरांना बोलतात की आपण किती वर्षांनी असं गप्पा मारत एकत्र तिघेजण कॉफी प्यायलो आहोत. असं म्हणून त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. दुसरीकडे शांतनू घरी येतो. त्याला पल्लवीची खूप आठवण येत असते. तेव्हा तो पल्लवीच्या स्वप्नांमध्ये अगदी रंगून जातो आणि गालातल्या गालात हसत असतो. इकडे पल्लवी अभ्यास करत असते, परंतु तिचा अभ्यासात अजिबात लक्ष लागत नाही. तिलाही शांतनूबरोबर घालवलेले एकत्र क्षण आठवत असतात. तेवढ्यातच तिला शांतनूचा फोन येतो. पल्लवी फोन उचलते आणि मिस्टर शांतनू, काय तुमची आज्ञा आहे असं रोमॅन्टिक मूडमध्ये बोलते. शांतनूला खूप आनंद होतो. तेव्हा शांतनू तिला रिक्वेस्ट करतो की मी व्हिडिओ कॉल करू का? पल्लवी सांगते, नको, उद्या मी कॉलेजला येणार आहे ना, तेव्हा तुम्ही मला पहा, कारण मी हॉस्टेलवर आहे, इथे खूप पसाराही पडलेला आहे. शांतनू व्हिडिओ कॉलचा हट्टच पल्लवीकडे करत असते. पल्लवी त्यासाठी नकारच देत असते. तर शांतनू ठीक आहे असं बोलतो आणि तिला अभ्यास करायला सांगतो. तर पल्लवी शांतनूची माफी मागते आणि बोलते, आपण उद्या दोघे एकमेकांना पाहू. तर शांतनू तिला आय लव्ह यू असं म्हणतो. तर पल्लवी काहीच बोलत नाही. ती तशीच फोन ठेवून देते आणि खूप लाजत असते. इकडे शांतनू मनात विचार करतो, आय लव्ह यू टू म्हणायला कधी शिकणार आहे ही मुलगी, कोण जाणे. असं म्हणून तो पल्लवीची आठवण काढून झोपून घेतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये शांतनू मोठ्या आईला सांगतो की मी मित्राकडे गेलो होतो. प्रभाकर सर तेवढ्यात तेथे येतात आणि शांतनूला सांगतात की शांतनू खोटं बोलू नको, जे घडलं आहे ते सांग. शांतनू मनाशी पक्का निश्चय करतो आणि सुपर्णाला सांगतो की मी पल्लवीला भेटायला दापोलीला गेलो होतो. मात्र सुपर्णाला खूप राग येतो. तिला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.